योना संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. योनाला दुसऱ्यांदा प्रभूचा आदेश आला. तो म्हणाला, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी देतो तो संदेश तू तेथे जाहीर कर. योना उठला आणि प्रभूच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. निनवे तर फार मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योनाने शहरातच जाण्यास सुरुवात केली आणि 1 दिवसाच्या वाटचाली अनुसार दवंडी पिटवून तो म्हणाला, फक्त 40 दिवस, मग निनवे जमीनदोस्त होईल. तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी सार्वजनिक उपवास जाहीर केला आणि श्रेष्ठापासून तर कनिष्ठापर्यंत सर्वजण पश्चातापदर्शक गोंडपाट नेसले. निनवेच्या राजाला ही खबर पोचली. तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या अंगावरील राजवस्त्र काढून टाकले व पश्चाताप दाखविण्यासाठी गोंडपाठ नेसून तो राखेत बसला. मग त्याने फर्मान काढून निनवेभर जाहीर केले ते असे, हा राजाचा व त्याच्या श्रेष्ठींचा हुकूम आहे. कोणाही मनुष्याने, पशुने, गुराढोराने तसेच शेरडा मेंढराने काहीही चाकू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. माणसे व पशु यांनी गोंडपाठे पांघरावी आणि कळकळीने देवाला आळवावे. प्रत्येकाने आपले दुराचरण सोडावे व हिंसाचारापासून आपले हात आवरावे. कोण जाणे, कदाचित देव अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल. म्हणजे आपला नाश होणार नाही. त्यांनी आपले दुराचरण सोडले, ही त्यांची कृती देवाने पाहिली. तेव्हा त्याने जे अरिष्ट त्यांच्यावर आणीन असे सांगितले होते, त्यापासून तो अनुताप पावला आणि ते त्याने त्यांच्यावर आणले नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. लोक समुदाय येशू जवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांस चिन्ह झाला, तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील. कारण शल्मोनचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा, शल्मोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढी बरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.